नमस्कार मित्रांनो, मी गिरीश भोसले. मित्रांनो, तुम्ही विद्यार्थी असाल, शेतकरी असाल, दिव्यांग बांधव असाल किंवा पेन्शनधारक नागरिक असाल, लाडक्या बहिणी असाल, तर आता सर्वांसाठी माहिती कार्ड हे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्याकडे माहिती कार्ड असेल तर तुम्ही आता कोणत्याही योजनेसाठी अगदी सहजरित्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आता हे माहिती कार्ड कशासाठी लागणार आहे, तर तुम्ही कोणत्याही योजनेसाठी जर अर्ज करत असाल तर त्यासाठी तुम्हाला वारंवार कागदपत्र अपलोड करण्याची गरज लागत असते. सायबर कॅफेमध्ये जाऊन जरी तुम्हाला अर्ज भरायचा असेल तरी त्यासाठी तुम्हाला कागदपत्र सोबत बाळगावे लागतात. हेच माहिती कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणत्याही योजनेसाठी अगदी सहजरित्या घरी बसून अर्ज करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला कुठेही कागदपत्र अपलोड करण्याची गरज राहत नाही. तुम्ही फक्त तुमचा माहिती नंबर टाकून कोणत्याही योजनेसाठी अर्ज करू शकता आणि त्या योजनेसाठी जी कागदपत्र लागतात तुम्ही त्याच्यामधून फक्त ती कागदपत्र सिलेक्ट करून घेऊ शकता. आता हेच माहिती कार्ड घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून कसं काढायचं याच बाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तरी व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, माहिती कार्ड काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला या वेबसाईट वरती यायचं आहे. mahasaarthi.maharashtra.gov.in या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देत आहे. आता या वेबसाईट वरती आल्यानंतर तुमच्या समोर असा एक पॉपअप येईल. इथे पहा, तुमचा माहिती तयार करा. आता तुम्हाला ज्यांचा माहिती कार्ड तयार करायचा आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या बॉक्स मध्ये इथे तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आधार नंबर टाकून घेतल्यानंतर इथे खाली अधिक वाचा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे या बॉक्स मध्ये आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि खाली इथे ओटीपी पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता ओटीपी पाठवा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला या बॉक्स मध्ये आहे असा टाकून घ्यायचा आहे आणि ओटीपी टाकून घेतल्यानंतर खाली इथे सत्यापित करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पुढे संमतीपत्र म्हणजेच घोषणापत्रासाठी एक फॉर्म ओपन होईल. आता हा फॉर्म व्यवस्थित वाचून घ्या. आता इथे आपल्याला थोडंसं वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे. सर्वात खाली इथे एक बॉक्स आहे, इथे पहा. या बॉक्स मध्ये आपल्याला इथे टिक मार्क करून घ्यायची आहे आणि स्वीकृती द्या आणि पुढे जा याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा तपशील सत्यापित करा म्हणून सांगितलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या वैयक्तिक माहितीमध्ये तुमच्या आधार कार्ड वरती जसं नाव असेल तसंच नाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तुमची जन्मतारीख पाहायला मिळेल, तुमचं लिंग पाहायला मिळेल. आता इथे संपर्क माहिती याच्यामध्ये तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि खाली ईमेल आयडी याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे ईमेल आयडी असेल तर तुम्ही द्या, जर तुमच्याकडे ईमेल ऍड्रेस नसेल तर तुम्ही नाही दिला तरी चालेल. हे ऑप्शनल आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर महत्वाचा आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस टाकून घेतल्यानंतर इथे खाली तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरती जसा पत्ता आहे सेम पत्ता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता थोडंसं वरती स्क्रोल करून घेतो. तुमचं राज्य ऑटोमॅटिक सिलेक्ट येईल, जिल्हा सिलेक्ट येईल, पिनकोड तुमचा या ठिकाणी पाहायला मिळेल. ही संपूर्ण माहिती तुमच्या आधार कार्ड प्रमाणे येणार आहे. आता इथे या बॉक्स मध्ये जसा कॅप्चा दिला आहे सेम कॅप्चा तुम्हाला या कॅप्चा प्रविष्ट करा या बॉक्स मध्ये इथे टाकून घ्यायचा आहे आणि इथे खाली जतन करा आणि पुढे जा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला आहे त्याच्यावरती एक ओटीपी येईल आणि जर तुम्ही ईमेल ऍड्रेस दिला असेल तर त्याच्यावरती एक ओटीपी येईल. मोबाईल वरती ओटीपी आलेला तुम्हाला वरच्या बॉक्स मध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ईमेल ऍड्रेस वरती आलेला ओटीपी तुम्हाला खालच्या बॉक्स मध्ये टाकून घ्यायचा आहे. आता हे दोन्ही ओटीपी टाकून घेतल्यानंतर आपल्याला सत्यापित करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला पुढे या पेज वरती याल. पुढे इथे आल्यानंतर इथे पहा नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली, नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. आता या ठिकाणी मित्रांनो तुमचा माहिती हा तयार झालेला आहे. आता याच्यावरती पुढची प्रोसेस चालू आहे. इथे पहा माहिती निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. तुमची प्रोफाईल तयार केली जात आहे. यासाठी UIDAI आणि इतर स्त्रोतांद्वारे माहिती गोळा केली जात आहे. माहिती तयार करण्यासाठी साधारण 24 तासांचा कालावधी लागेल. माहिती तयार झाल्यानंतर आपल्याला SMS द्वारे कळवण्यात येईल. आता मित्रांनो या ठिकाणी तुमची नोंदणी ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. आता 24 तासानंतर तुमचा ज्यावेळेस माहिती तयार होईल त्यावेळेस तुम्हाला तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला असेल त्याच्यावरती एक SMS येईल. त्या SMSच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे तुमचा माहिती तयार झाला आहे. ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल त्यावेळेस तुम्हाला पुन्हा या वेबसाईट वरती यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला थोडंसं वरती स्क्रोल करून घेतो. आता इथे आपल्याला खाली इथे मुख्य पृष्ठावर परत जा याच्यावरती क्लिक करायचं आहे. 24 तास कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक मेसेज येईल. हा मेसेज ज्यावेळेस तुमच्या मोबाईल वरती येईल त्यावेळेस तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे आणि त्या मेसेज मध्ये तुम्हाला तुमचा माहिती क्रमांक असेल तो लिहून घ्यायचा आहे. आता या वेबसाईट वरती आल्यानंतर हा पॉपअप तुमच्या समोर येईल. हा पॉपअप आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी इथे वरती 3 डॉट दिसत आहेत. या 3 रेषांवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. इथे पहा लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे
आणि याच्यामधून पहिलंच ऑप्शन आहे नागरिक लॉग इन, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर जो तुमच्या मोबाईल नंबरवरती एक मेसेज आलेला आहे, त्याच्यामध्ये जो तुमचा MyID नंबर आलेला असेल तो MyID नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आता या ठिकाणी MyID नंबर टाकून घेतल्यानंतर आपल्याला लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता लॉग इन केल्यानंतर आता या ठिकाणी लॉग इन करून पुढे आल्यानंतर जो तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर केला होता त्याच्यावरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि प्रमाणित करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. OTP टाकून घेतल्यानंतर प्रमाणित करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पुढे आल्यानंतर इथे पहा तुमचा MyID नंबर हा जनरेट झालेला आहे आणि तुमचं MyID कार्ड हे तयार झालेलं आहे. आता इथे पहा वेलकम टू महासारथी या ठिकाणी तुमचं नाव पाहायला मिळेल. इथे युअर MyID या ठिकाणी तुम्हाला या बॉक्समध्ये इथे तुमचा MyID क्रमांक पाहायला मिळेल. आता थोडंसं वरती स्क्रोल करून घ्या. आता या ठिकाणी इथे पहा हे तुमचं MyID कार्ड आहे. अशा पद्धतीने तुमचं MyID तयार होणार आहे. इथे फ्लिपकार्ट याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला MyIDच्या पाठीमागे असा एक बारकोड येईल. हा बारकोड जरी तुम्ही स्कॅन केला तरी तुमची संपूर्ण माहिती या बारकोड मध्ये पाहायला मिळेल. आपल्याला या ठिकाणी कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे कार्ड डाउनलोड करून घेण्यासाठी इथे पहा खाली ऑप्शन आहे डाउनलोड महासारथी कार्ड, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता हे MyID कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेलं असेल, याला इथून तुम्ही ओपन करून घेऊ शकता. या ठिकाणी ही फाईल ओपन करत असताना याला पासवर्ड असणार आहे. पासवर्ड असा असणार आहे की तुमच्या आधार कार्ड वरती जसं नाव असेल त्याचे पहिले 4 अक्षर कॅपिटल, म्हणजे तुमचं नाव जर अमोल असेल तर त्याच्यामधील पहिले 4 अक्षर हे कॅपिटल घ्यायचे आहे आणि त्यांचं जन्मसाल 1990, 1991, 92 असं जे काही जन्मसाल असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि ओपन याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं MyID कार्ड हे तुम्हाला अशा पद्धतीने पाहायला मिळेल. याची तुम्ही कोणत्याही सायबर कॅफे मध्ये जाऊन प्रिंट काढून घेऊ शकता. आता या ठिकाणी आल्यानंतर थोडंसं वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला इथे खाली नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता नेक्स्ट करून पुढे आल्यानंतर या ठिकाणी तुमची डेमोग्राफिक डिटेल्स याच्यामध्ये तुमच्या आधार कार्ड प्रमाणे तुमची संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. एज्युकेशन डिटेल्स याच्यामध्ये तुमची शैक्षणिक माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ही संपूर्ण माहिती डिजिलॉकरच्या मार्फत या ठिकाणी घेतली जाते. इथे खाली ट्रान्सपोर्ट अँड व्हेइकल याच्यामध्ये तुम्हाला तुमचे वाहनांसंदर्भातील म्हणजेच जे काही ड्रायव्हिंग लायसन वगैरे असेल ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता या ठिकाणी इथे पहा एक ऑप्शन आहे KYC डिटेल्स नेक्स्ट मॅन्डेटरी अपडेट. प्रत्येक वर्षी तुम्हाला याची KYC करावी लागणार आहे. KYC कशी करायची याबाबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे माय प्रोफाईल याच्यावरती क्लिक करायचं आहे. माय प्रोफाईल वरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा फोटो पाहायला मिळेल. त्याच्या खाली तुमचं नाव, तुमचा MyID नंबर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. थोडंसं वरती स्क्रोल केल्यानंतर इथे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुमच्या आधार कार्ड प्रमाणे तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी येणार आहे. तुम्ही जो मोबाईल नंबर या ठिकाणी रजिस्टर केलेला असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तुमचा ईमेल ऍड्रेस पाहायला मिळेल. खाली तुमचा MyID नंबर आणि तुमचा ऍड्रेस जसा जो आधार कार्ड वरती ऍड्रेस असेल तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे MyID कार्ड आपल्याला काढायचं आहे. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो.